जनतेने ही निवडणूक हाती घेतली होती, आपण सर्वांनी पाहिली. नेते कुठल्याही दिशेला असले तरी सर्वसामान्य जनता ही आदरणीय पवारसाहेबांच्या, मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी होती आणि त्याची पवारसाहेबांची सूचना होती की ज्या मायबाप जनतेनं आपल्याला साथ दिली त्या जनतेपर्यंत आपल्याला पोहोचणं गरजेचं आहे. आणि त्या हेतूने खरं तर 2-4 दिवसांपूर्वी हडपसर इथं 2 क्षेत्रीय कार्यालयांचा जनता दरबार पार पडला. त्यानंतर आज आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचा जनता दरबार, उद्या जुन्नर तालुक्यातल्या प्रकल्पांचा आधी आढावा आहे, त्यानंतर भोसरीमध्ये पुढच्या आठवड्यात जनता दरबार आहे, जेणेकरून सर्वसामान्य लोकांना कोणत्याही ज्याला आपण म्हणतो की नेत्याशिवाय, कोणत्याही शिफारसीशिवाय थेट त्यांची कामं प्रशासनापर्यंत पोहोचण्याचा एक दुवा म्हणून आपण काम करू शकतो. आणि ज्या जनतेने प्रेम दिलं, ज्या जनतेने एवढा विश्वास दाखवला, एवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये ठामपणे जी सर्वसामान्य जनता पाठीशी उभी राहिली, मला वाटतं त्यांच्याप्रती कृतज्ञता. आता इथून पुढे हा दर महिन्याला सुरू राहणार की कसं, 2 महिन्याला कसं असं? हा किमान दर महिन्याला सुरू ठेवण्याचा हा मनोदय आहे. परंतु आता पार्लमेंटमध्ये सुद्धा उपनेता आणि मुख्य प्रतोद या 2 जबाबदाऱ्या असल्यामुळे ज्यावेळी पार्लमेंट सेशन असतील त्यावेळी थोडीशी याच्यामध्ये जरी अडचण झाली तरी सुद्धा किमान 2 महिन्यातून एकदा हा जनता दरबार व्हावा यासाठी मी स्वतः प्रयत्न करतो. प्रामुख्याने आंबेगावच्या कोणत्या समस्या तुमच्यापर्यंत आल्या? नाही, हे खरं तर माझ्यासाठी थोडंसं आश्चर्यकारक होतं, कारण मागची 5 वर्ष काम करत असताना यामध्ये आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा एवढ्या समस्या ज्या प्रकर्षाने समोर आल्या, यामध्ये महसूलच्या समस्या होत्या, यामध्ये रस्त्यांच्या समस्या होत्या, MSEBचे विषय होते, काही पोलीस डिपार्टमेंटच्या संदर्भात विषय होते आणि सर्वसामान्य जनता होती जिचे हे विषय सुटलेले नाही. म्हणून ते आशेनं आणि विश्वासाने या जनता दरबार तुमची यंत्रणा कसा पाला यामध्ये सगळं जवळपास तुम्ही आता बघितलं असेल, जवळपास 100च्या आसपास अधिकारी होते. सगळ्याच विभागांचे अधिकारी इथे होते. म्हणजे अगदी परवा जो आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अंतर्गत असलेल्या आश्रमशाळांमध्ये जो सेंट्रल किचनकडून सप्लाय होत असलेल्या भाजीमध्ये रस्त्यामध्ये आळ्या सापडण्याचा जो धक्कादायक प्रकार घडला, त्याही संदर्भात अधिकाऱ्यांना आपल्याला विचारणा करता आली. त्यांच्या कारवाईचे जे काही लिखित जे काही रिपोर्ट आहे तोही मागवलेला आहे आणि या पद्धतीने या सगळ्या अधिकाऱ्यांना त्या त्या डिपार्टमेंटचं काम त्वरित सोपवण्यात आलेलं आहे आणि त्यांना ॲक्शन टेकन रिपोर्ट हा अधिकाऱ्यांकडून घेतला जाईल. त्यामुळे जी पत्र या जनता दरबारात सर्वसामान्य जनतेच्या अधिकाऱ्यांकडे फॉरवर्ड झाली याचा ॲक्शन टेकन रिपोर्ट हा अधिकाऱ्यांना 7 दिवसात सादर करणार आहे. जे अधिकारी निर्डावलेले आहेत ते कुणाला जुमानत नाही, त्यांनी जर समस्यांकडे दुर्लक्ष केलं तर मग पुढचं काय? मला वाटत नाही अशी कुठल्या अधिकाऱ्याची अशी परिस्थिती असू नये अशी माझी अपेक्षा आहे. आणि मी जेव्हा अपेक्षा व्यक्त करतो तेव्हा त्यामागे बरेच अर्थ दडलेले असतात. काय झाले, आंबेगावमध्ये ना तेच कर्मचारी बरेच वर्ष काम करतायत, त्यांना आंबेगावचं राजकारण पण माहीत झाले, गावचं राजकारण पण माहीत झाले आणि त्या पद्धतीने ते वागतात सर्वसामान्यांची. मला वाटतं पहिल्या ॲक्शन टेकन रिपोर्टमध्ये या गोष्टी समोर येतील आणि ज्या ठिकाणी या पद्धतीनं जर चालढकल करण्याची जर मनोवृत्ती दिसली तर त्याविषयी जे देवदत्त निकम साहेब आहेत, बाळासाहेब वानखेडे आहेत, सुरेश भाऊ भोर आहेत, ही सगळी मंडळी पाठपुरावा तर नक्कीच करतील. त्यानंतर इंटरव्हेन्शन करायची वेळ आली तर मागे पुढे पाहिजे. मागच्या 5 वर्षात आपण एकही जनता दरबार घेतला नाही, याचं कारण? मागच्या 5 वर्षामधली राजकीय परिस्थिती वेगळी होती, आता राजकीय परिस्थिती वेगळी आहे आणि त्यामुळे मागच्या 5 वर्षांमध्ये जनता दरबार का घेतला नाही यापेक्षा आता मी रेग्युलरली घेतो हे जास्त महत्त्वाचं आहे. पण जर 5 वर्ष जनता दरबार झाले असते तर समस्या मार्गी लागल्या असत्या, आला नसता. मला वाटतं मताधिक्य जास्त वाढलं असतं. कसं होतं, जनता दरबार घ्यावा की घेऊ नये हे प्रत्येकाचं स्वतःचं आहे आणि या पद्धतीनं मागच्या 5 वर्षांमध्ये मी तेच म्हणतो की इट्स अ न्यू चॅप्टर. मागे काय झालं, का नाही झालं या सगळ्या गोष्टी उगाळत बसण्यात किंवा त्या बोलण्यामध्ये त्या चर्चेच्या पलीकडे दुसरं काही नाही आणि योग्य वेळी मी योग्य गोष्टींचा कायम खुलासा करताना तुम्हालाही ठेवतो. त्यामुळे आत्ता मला असं वाटतं की आत्ता हे खरं तर सर्वसामान्य जनतेच्या आपण कामी येतोय, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण जे करतो याचा एक विषय. दुसरा एक फार महत्त्वाचा विषय की गेल्या काही वर्षांमध्ये जवळपास 3 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. शहरी भागातही मी ते बघतोय, ग्रामीण भागातही ते मी पाहतो आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या ज्या अगदी बेसिक काही प्रश्न असतील म्हणजे अगदी महानगरपालिका क्षेत्रांमध्ये जर आपण काय म्हणतो की वॉटर मीटर गटर
या तर महानगरपालिकेच्या समस्या आणि त्याही समस्या सोडवण्यासाठी आज सर्वसामान्य जनतेकडे पर्याय नाही. त्यामुळे या जनता दरबारचं महत्त्व जास्त आहे. देशच्या धर्तीवर ही योजना राबवून आपल्याला फायदा होईल असं महायुती सरकारला वाटत असेल तर कदाचित त्यांच्या सल्लागारांनी एक महत्त्वाची गोष्ट त्यांना सांगितली नसावी की मध्य प्रदेशमध्ये वर्षभर ही योजना सक्सेसफुली रन झाल्यानंतर त्याचा फायदा मध्य प्रदेश सरकारला काही प्रमाणात झाला असं म्हटलं जातं. ती परिस्थिती महाराष्ट्रात नाही. योजना पुढे सुरू राहणार की नाही याच्याविषयी स्पष्टता नाही. सर तुमचं सरकार स्थापन झाल्यावर तुम्ही योजना राबवा म्हणता. तुमचं सरकार राज्यामध्ये स्थापन झाल्यावर तुम्ही या गाडीची अंमलबजावणी करणार का? यामध्ये फार महत्त्वाची गोष्ट यामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आता महाराष्ट्रावर 7 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे. आत्ताच्या अर्थसंकल्पातल्या घोषणा जर या करायच्या असतील तर याच्यावर आणखी 1,60,000 कोटीची कर्ज उभारणी करणं गरजेचं आहे. आणि या पद्धतीचं ऋण काढून सण साजरे करावेत का हा एक महत्त्वाचा प्रश्न. कारण या पद्धतीनं जर केवळ योजना सांगत राहिलो किंवा योजनाची घोषणा निवडणुकीच्या तोंडावर होत राहिली तर मग सरकारचं एकूण अर्थसंकल्प किंवा सरकारचं एकूण आर्थिक शिस्त ही कशी राहील हा मोठा प्रश्न. सर एकंदर महाविकास आघाडीला एकंदर जागा विधानसभेला किती मिळू शकतील, काय आमदार रणनीती काय आपली? आता लोकसभेच्या जागांवर दिसते किमान 155 जागांवर आता महाविकास आघाडीवर आहे आणि निश्चितच हा आपला महाविकास आघाडीचा 155 वरून आता जी आमची तयारी दिसते त्यामध्ये 180 ते 190 जागांपर्यंत जायला हरकत नाही. दुसरा एक प्रश्न आहे का सर, जलजीवनची जी कामं चालू आहेत सगळीकडे गावोगाव अत्यंत निकृष्ट प्रतीची आहे. अनेक ठिकाणी पाईपलाईन प्रॉब्लेम आहेत, काही ठिकाणी पाणी न लागता विहिरी खोदलेल्या आहेत आणि ठेकेदाराला बिल अदा केले. म्हणजे जनरल एक शिरूर लोकसभा मतदारसंघाचाच हा प्रश्न आहे. तर याबाबत आता एक केंद्राचा निधी आहे सर याला, तर त्या संदर्भात महाराष्ट्राचा विषय आहे आणि जलजीवन मिशन ही ठेकेदारांसाठी आणि काही नेत्यांच्या बगलबच्च्यांसाठी खाण्याचं पुरण झालेली. अनेक ठिकाणी तुम्हाला यामध्ये रिंग झाली असेल की काय अशा पद्धतीचे संशय येण्यासारखी जागा आहे. अनेक ठिकाणी पाण्याचे सोर्स आयडेंटिफाय न होता पाईपलाईन टाकलेल्या आहेत. अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकताना निकष पाळले गेलेले नाही. या पाईपलाईनचे पाईप कुठून येतात इथपासून त्या कोणत्या ठेकेदारांना ही कामं दिलीत इथपर्यंत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणार आहे. येत्या अधिवेशनातच तुम्हाला जलजीवन मिशनच्या संदर्भात या सगळ्या अलार्म सिग्नल्स उचलताना मी तुम्हाला स्वतः दिसतो. साहेब, मी निवडणुकीमध्ये शिवाजीराव आढळराव पाटलांवर अनेक आरोप केले होते. त्या संस्थेबद्दल किंवा जागेच्या घोटाळ्याबद्दल सुद्धा आरोप केले होते. त्याचं पुढं काय झालं? आता सरकार बनते आणि महाराष्ट्राचं सरकार आधी बनते. त्यानंतर केंद्रात ज्या काही हालचाली होती त्याही तुम्हाला दिसतील आणि मग या सगळ्या आरोपांचं कुठपर्यंत खोलात ते आरोप आहेत आणि किती सत्य आहेत हे तुम्हाला त्याच्या ॲक्शनवरून दिसेल. केंद्रात सरकार स्थिर राहील का? कारण आता आघाडीचं सरकार आहे तिथे. मला वाटतं तुमच्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे. कारण गेली 10 वर्ष तुम्ही हा प्रश्न कधीच विचारला नव्हता. हा प्रश्न विचारता याचा आपण जो मेगा प्रोजेक्ट म्हणून सांगितलेला आहे तो कुठं आहे, त्याचं काय नक्की? मला वाटतं हा प्रश्न पालकमंत्र्यांना विचारला तर जास्त बरोबर. सर बिबट्या संदर्भात काय उपाययोजना किंवा काय सध्या अजूनही म्हणजे एकीकडे ड्रोन आहेत, एकीकडे बिबट्या आहेत, एकीकडे सर्पदंशाचे प्रमाण वाढले, शेतीमालाला बाजारभाव नाही, एकंदर सर्वच म्हणजे ग्रामीण भागाचं चित्र अस्थिर आहे. या संदर्भात म्हणजे आपलं काय प्लॅनिंग किंवा संसदेत काय आवाज उठवणार आहे आपण? बिबट्या संदर्भात आपण सातत्यानं पाहत असाल तर मी बिबट प्रजनन नियंत्रणाचा आग्रह धरलेला आहे आणि या संदर्भामध्ये पाठपुरावा करून आपण DG फॉरेस्टकडून म्हणजे पर्यावरण मंत्र्यांकडून हा प्रस्ताव राज्य सरकारकडे आणलेला आहे की राज्य सरकारने हा प्रस्ताव सादर करावा. जुन्नर वन विभागाने हा प्रस्ताव खरं तर सादर केलेला राज्य सरकारला. राज्य शासनाने तो पाठवण्यात खरं तर दिरंगाई केली. तो अजूनही राज्य शासनाने पाठवला किंवा नाही याविषयी स्पष्टता नाही. आपण जी दुसरी मागणी केली होती राज्य आपत्ती घोषित करावं, त्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी आता एक क्षेत्रीय आपत्तीच्या संदर्भामध्ये GR काढलेला आहे आणि त्यानुसार अधिकचे पिंजरे घेणं, अधिकची वर्कफोर्स असणं यासाठी निश्चितच त्याची मदत होईल. त्या बिबट्याच्या संदर्भामध्ये मल्टीप्रॉंग अप्रोच आहे की यामध्ये रिलोकेशन बिबट्यांचं करण्याच्या संदर्भातली परमिशन मिळणं गरजेचं आहे. खरं तर स्थानिक पातळी महाराष्ट्र पातळीवरचा काही विषय आहे, केंद्रीय पातळीवरचा काही विषय आहे. त्यामुळे बिबट रिलोकेशन, बिबट सफारी हा त्याच्यावरचा पर्याय करू शकतो. आणि बिबट सफारी जेमतेम 12 बिबट्यांसाठी आणि
बेबट रिलोकेशन हा एक पर्याय, बेबट प्रजनन नियंत्रण हा दुसरा पर्याय, तिसरा पर्याय राज्य आपत्ती घोषित करून जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या भागासाठी वन विभागाची तेवढी ताकदीची मानफोर्स, तेवढ्या ताकदीची यंत्रणा या सगळ्या गोष्टी असणं गरजेचं आहे. चाकण बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.